काय नेमकं तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो आणि किती दिवस त्यांना आता ट्रीटमेंट घ्यावं लागणार? याच्यामध्ये काय असतं की जेव्हा उपोषण आपण करतो साधारणतः 3-4 दिवसानंतरच युरिनमध्ये कीटोन्स यायला लागतात आणि ते खूप डेंजरस असतात. त्यांनी हार्टवर पण परिणाम होतो आणि किडनीवर पण परिणाम होतो. तर आता त्यांचं आपण टेस्टिंग सुरू आहे आपलं आणि त्यासाठी आता प्रायमरी जी ट्रीटमेंट आहे ती इमिजिएटली सुरू केली आहे. काही जे रिपोर्ट्स आहेत ब्लडचे ते आम्हाला एक साधारणतः एखाद्या तासात मिळतील. पण तरी त्यांना त्यांची अतिशय काळजी घेणं येणारे 24 तास घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये सडन हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा किडनीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कधी-कधी लिव्हरवर पण काही प्रमाणात डॅमेज होऊ शकते. तर त्या त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या टेस्ट करून त्यांना इमिजिएट जी इमर्जन्सी ट्रीटमेंट पाहिजे ती सुरू करून दिली आहे. आणि होपफुली असं मला वाटतं की 24 तासात ते रिस्पॉन्ड व्हायला पाहिजे 24 ते 28 तासात. साधारण किती? आमचं कसं आहे की आता आजच्या ह्या पहिल्या 12 तासानंतर पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे आणि बाकीच्या ब्लड युरिनमधलं कीटोन्स कमी झालं की नाही झालं हे कन्फर्म केल्यावर सुट्टी देतो आम्ही.